दृश्य बघतोय श्रॉफ बिल्डिंग पुष्पवृष्टी। तेजू कायाच्या बाप्पावर पुष्पवृष्टी केली जाते। नयनरम्य असा हा सुख सोहळा असतो आणि हा सुख सोहळा बघण्यासाठी अनेक जण आतुर असतात। बाप्पाचे भक्त सध्या लालबागमध्ये दाखल झालेले आहेत। श्रॉफ बिल्डिंग पुष्पवृष्टी उत्सव मंडळातर्फे ही पुष्पवृष्टी करण्यात येते आणि तेजू कायाच्या राजावर, या गणरायावर, या बाप्पावर आता पुष्पवृष्टी होणार आहे। आणि ही दृश्य डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी अनेक भाविक आता आतुर झालेले आहेत। हे थेट दृश्य लालबाग मधनं आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याचा गजर असं म्हणतात घुमतोय। ही दोन दृश्य आपण बघतोय। श्रॉफ बिल्डिंग पुष्पवृष्टी उत्सव मंडळ दरवर्षी यांच्याकडनं पुष्पवृष्टी केली जाते आणि विशेषतः पुष्पवृष्टी करायची पद्धत सुद्धा त्यांची दरवर्षी कल्पक असते। आता सध्या तिथे तेजू कायाचा राजा पोहोचलेला आहे आणि अगदी काहीच वेळात या तेजू कायाच्या राजावर पुष्पवृष्टी केली जाईल। लालबागमध्ये सध्या भारलेलं वातावरण आहे। आपण एकीकडे ही लालबागच्या राजाच्या मुख्य प्रवेशद्वारावरची दृश्य बघतोय। हे सुद्धा मोठ्या प्रमाणात भाविक भक्तगण जमलेले आहेत आणि अगदी काही मिनिटांमध्ये जवळपास तो मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचलेलाच आहे आणि तो जेव्हा बाहेर येईल तेव्हा सगळे भक्त त्याचा जयघोष करतील। लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी सगळे भाविक तिथे जमलेले आहेत। आपण बघतोय की वातावरणात उत्साह आहे, आनंद आहे, जल्लोष आहे आणि बाप्पाचा जयघोष आहे। लालबागच्या राजाची ही विसर्जन मिरवणूक NDTV मराठीवर आपण बघतोय। लालबाग परिसरातली सगळी दृश्य आम्ही दिवसभर तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। मोठ्या प्रमाणात तिथे गर्दी झालेली आहे। आपण हे दृश्य बघू शकतो। अफाट आलोट अशी गर्दी बाप्पाच्या भक्त